मैदानात गेले। दलालपूरची सलामीची जोडी मैदानात। निलेश स्ट्राइकला बॉलिंग मार्चवर धनु आहे। या वेळेस पहिलाच येतोय षटकार येतोय पहिलाच। बॉल मागवा फाईन लेगच्या दिशेने बॉल गेलाय, चेंडू गेलाय, मैदानात पाठवायचा। अतिशय सुंदर अशी सुरुवात केली निलेशने आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी। बॉलिंग मार्चवर धनु। मुकाबला राहील 6-6 षटकांचा राहील। यांनी दोन्ही कप्तानांनी नोंद घ्यायची। या वेळेस कव्हरच्या दिशेने चटकावलाय, गेलाय, कोंबडी पळाली, फडफड करायला लागली। चला कोंबडीवाला धर बाबा, बॉल तर धर। चला तिसरा पण रन झाला असता, पण बॅट्समन पळाले नाही। चला 3 रन काढले। अतिशय सुंदर असे विकेटच्या मध्ये कॉम्बिनेशन बघायला भेटलं दोन्ही बॅट्समन मध्ये। चला धनुष बॉलिंग मार्चवर आहे। समोर भूषण, भूषणच्या बॅट मधून निघला, फाईन लेगच्या दिशेने गेलाय चौकार। बॉल पाठवा। या ठिकाणी कोणी दर्शक असेल, प्रेक्षक असेल, त्यांनी बॉल चेंडू मध्ये पाठवा। आमचे मुख्य आयोजन कमिटीचे लालाजी घुले, कैलास घुले हे त्या ठिकाणी ऑफिस मध्ये बसलेले। चला बॉल पाठवा। बाईक वाल्यांचं कमिटी स्वागत करते, कारण का अतिशय सुंदर असं त्यांना षटकार चौकार बघायचे, त्याच्यामुळे स्वतःच पेट्रोल खर्चून बॉल आणायला गेले। कमिटीने एक गाडी अशी ठेवायला पाहिजे, कोणत्या कप्प्यात बॉल गेला गेला का बाईक काढायची। चला धनुष उलटा खेळला, आलाय चौकार आलाय। फिल्डर सगळे पळू नका, 1-2 इकडे थांबा, 2-3 तिकडे थांबा। ते लेग साइड पंच बिजू सोनवणे थर्ड अंपायरला इशारा करताना, चला बाहेरचा बॉल मध्ये पाठवा। चला नो बॉल। थर्ड अंपायर ने अतिशय सुंदर अशी कामगिरी केली आणि नो बॉल दिला। आमचे कल्याणचे दादा अतिशय सुंदर असं थर्ड अंपायरचं भूमिका निभावता, लॅपटॉप पण हाताळता आणि थर्ड अंपायरची भूमिका भी निभावता। 2 in 1 काम असतं, पगार एकच घेता पण काम 2 in 1 करता। या वेळेस धनुष स्ट्राइकला भूषण
अतिशय सुंदर असा चेंडू टाकला गेला. मोठा फटकार खेळायच्या नादात एक निर्धाव चेंडू आला. यावेळेस गेलाय बॅटचा कट लागला आणि गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने येतोय, चौकार येतोय. चला षटक संपण्याचा इशारा केलाय. 5 बॉल बायचे रन आहे. चला बाय रन आहे. बॅट्समनला रन भेटणार नाही, टीमला रन भेटतील पण बॅट्समनच्या खात्यात काही जाणार नाही. धनुष ची ओव्हर खूप मोठी आहे. 6 चेंडू टाकायचे त्यांनी आतापर्यंत टाकलेत 8 चेंडू. यावेळेस फिल्डर आहे, थोडीशी फंबल झाली, दुसरा रन घेण्याचा प्रयत्न करत होते, भूषणने वापस पाठवलं. चला एक षटक संपल्यानंतर वाढती धाव संख्या 23 झाली. अतिशय मागड षटक धनुषचं. चला ओमकाराला अतिशय हट्टा कट्टा आणि पॉवरफुल प्लेयर आहे आणि बॉलिंग मार्चवर दिसते ओमकार. आणि स्ट्राइकला बॅट्समन आहे भूषण, अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय. यावेळेस हवेत चेंडू, वन बाउन्स गेला फिल्डरच्या हातात. यावेळेस थोडस हसी मजाक करताना आमचे मित्र यावेळेस फाईन लेगला आलाय, चौकार येतोय. यावेळेस पहिला विकेट पडलाय. निलेशचा पहिला विकेट पडलाय. बघायचंय जलालपूर संघ कोणाला पाठवतोय. चला जो आलाय तो पण बाहुबलीचा सारखा दिसतोय,
खट्टा खट्टा सुनील आलाय. चला ओमकार बॉलिंग मार्चवर अतिशय सुंदर अशी बॉलिंग करत असताना एक विकेट पटकावला ओमकारने. त्याची पार्टनरशिप ब्रेक केली. या वेळेस आलाय सुनील. खराब बॉलिंग. यावेळेस पिच आलाय कव्हरच्या दिशेने येतोय. वन बाउन्स चौकार येतोय. सुनीलच्या बॅट मधनं पहिला खणखणीत चौकार आलाय. वाढती धाव संख्या झाली 34 झाले. चला देखिए ये बल्लेबाज ऐसा है सुनील, उनके कर्णधार ने उनको हमेशा बैक करना चाहिए. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग केली. निश्चित रूपात आपल्या टीम साठी त्याने 2 रन वाचवले. याला म्हणत्या फिल्डिंग. कारण का गावाचं नाव रोशन करायचं असेल अशी फिल्डिंग तुम्हाला करावंच लागेल. कारण का हा गावागावांमध्ये महासंग्राम चालू आहे. तो ठेवला महासंग्राम आपली कमिटी गिरणारा 2024 या मध्ये शॉट आला फाईन लेगच्या दिशेने. बघायचंय येतोय चौकार येतोय. चला फाईन लेगच्या आमचे विजय सनवणे यांनी नो बॉल दिलाय. छातीच्या कमरेच्या वरती बॉल असताना त्याला पनिशमेंट भेटतं. नो बॉलचा आता फ्री हिट येतोय. फ्री हिट सुनील सामना करेल. यावेळेस फ्री हिटचा काही फायदा घेता नाही आला सुनीलला. चला षटक संपलंय. वाढती धाव संख्या 41 41. अतिशय सुंदर असं माहोल तयार करून दिला. अशी अतिशय सुंदर अशी टुर्नामेंट आपल्या भेटीस आणल्या गेली. 2024 या कमिटीचे आयोजन अतिशय सुंदर आहे. त्या आयोजन कमिटीमध्ये लालाजी घुले, उल्हासदादा थेटे, सुभाषदादा थेटे, बाळासाहेब घुले, अनिल अण्णा थेटे, गोकुल थेटे, आली शेख असे हे कमिटी मेंबर्सने 71,000चा पारितोषिक, एवढं मोठं पारितोषिक पुढच्या वर्षी त्यांच्या कमिटीने ठरवलंय. राऊंड फिगर 1 लाख रुपये राहणार. पहिलं पारितोषिक 1 लाख रुपये राहणार. आणि या चिठ्ठीमध्ये नाव आमच्या मेन आयोजकाचं राहिलं गेलं. ते म्हणजे छोटू दादा थेटे यांचं खूप मोलाचं योगदान असतं. चला आपल्या कोर्टाची दुसरी ओव्हर घेऊन आला. टीमच्या वतीने तिसरी ओव्हर घेऊन आला धनु. त्याचा सामना करेल सुनील.
कव्हरच्या दिशेने ढकलल्या गेल्या, हलक्या हाताने पुश केलाय फक्त. भूषण ला स्ट्राइक देतोय, कारण भूषण मोठे फटकेबाजी खेळण्यात माहिर आहे आणि भूषण सेट बॅट्समन आहे हे सुनीलला माहिती आहे. डब्बे में डब्बा, डब्बे में निकला केक आणि घुटना टेक आणि चौकार देख. क्या खूबसूरत शॉट केला भूषणने. गुडघा टेकवला आणि खेळलाय फाईन लेगच्या दिशेने, चौकार येतोय. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी करतोय. चला धनुष बॉलिंग मार्चर आहे, सामना करेल सुनील. स्टेप आउट झाला आणि जातो एसटी रक्षाच्या हातात चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी कप्तान खूप रागावत आहे त्यांच्यावर. जलालपूरचे विलास कर्णधार आहे, अतिशय धडाडीचे नेतृत्व आहे जलालपूरचं. यावेळेस स्टेप आउट केला लॉंग ऑफच्या दिशेने. कचाल क्षेत्ररक्षण भूषणचा डायरेक्ट हिट, अतिशय सुंदर असा हिट केलाय. हा पहिल्यांदा झालाय 6व्या दिवसापर्यंत एकाही प्लेअरनी वाढती धावसंख्या झाली 49. अतिशय सुंदर असा विकेट पडलाय. वाढती धावसंख्या झाली 49. त्यावेळेस हवेत चेंडू होता. चला अंपायरचा निर्णय आलाय, चौकार आला. यावेळेस जाते फाईन लेगच्या दिशेने.
यावेळेस अतिशय सुंदर असा खेळलाय. जातोय यावेळेस कव्हरच्या वरतून षटकार जातोय. बघताय दोन्ही पंच एकमेकांचा विचार घेताय. बॅट्समन रिव्ह्यू. आपल्या दोन्ही पंचांनी नो बॉल दिला नाही. बॅट्समननी रिव्ह्यू घेतला. थांबा, अरे रिव्ह्यू चेक करू द्या ना बाबांनो. कॅन्सल. अंपायर पंच तुम्ही बॅट्समनचा रिव्ह्यू घेतला आणि बॉल टाकायला सुरुवात करता. चला अंपायर कॉल झाला. आमचे उल्हास दादा ठेटे हे धावत आले. त्यांना तिकडून समजलं होतं की नो बॉल नाहीये. यावेळेस फुलटोज आणि फाईन लेगचा अंपायरचा इशारा येतोय नो बॉल. षटकार येतोय का चौकार येतोय? अंपायरचा निर्णय नाही आला. षटकार आलाय म्हणजे टोटल धावा येतात 7. बाहेरचा बॉल मध्ये पाठवा. आमचे मुख्य आयोजक लालाजी घुले आणि जी थेटे विलासन्ना घुले हे त्या ठिकाणी ऑफिस मध्ये बसले. त्यांनी तिकडून आवाज द्यायचं काम करायचं. बॉल मैदानाच्या आत पाठवा. चला चेंडू मैदानात आलाय. अंपायरने चेंडू वापस घ्यायचा. चला अतिशय सुंदर असा शॉट खेळला दीपकने. फाईन लेगच्या वरतून षटकार आलाय. ओमकार बॉलिंग मार्चवर परत एकदा थांबून खेळलाय. जातोय पॉइंट आणि गलीच्या दिशेने. 2 रन सहज घेतले. वाढती धाव संख्या झाली 74. अतिशय सुंदर अशी फटकेबाज चालू आहे. एक चेंडू बाकी. यावेळेस जोरात पार करायचा विचार होता. षटक संपला गेलाय ओमकारचा. कारण धरचा आवाज एवढा जोरात येतो का जाय पटक्यान नाहीतर वापिस यावं लागेल तुला. चला पाण्याचा टँकर मध्ये गेला होता जलालपूरच्या वतीने.
हा छोटासा बॉलरचं नाव काय? संदीप. अतिशय छोटा सँडी. जर्सी नंबर 24 आणि साल चालू आहे 2024. 2024. चला संदीप तैनात बॉलिंग मार्चवर. या वेळेस स्टेप आउट केलाय. अतिशय सुंदर असा शॉट खेळलाय. झेल सोडलाय. झेल सोडलाय रोहितने. रोहितचा जर्सी नंबर पण रोहित शर्मा सारखा आहे आणि त्यांचं नाव पण रोहित सारखंच आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार. यावेळेस संदीप सामना करेल सुनील. यावेळेस तर खूप मोठा नो बॉल फ्री हिट दिला गेला. चला संदीप सामना करेल सुनील. या वेळेस स्टेप आउट मधून षटकार येतोय का चौकार येतोय बघायचे अंपायरचा निर्णय. यावेळेस स्वतः कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. बघा बघताय आमचे दादा सातारा स्पोर्टचे सर्व थर्ड अंपायर बघताय आणि संकेत कॅमेरामॅन आहे. संकेतने अतिशय सुंदर असं दृश्य टिपलं गेलं. चला चौकार आला. खणखणीत चौकार आला. आमचे साताराचे स्पोर्ट चॅनलचे मालक या वेळेस अतिशय सुंदर असा चेंडू टाकला गेला संदीपचा. हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात झाली. गिरणारा गावाचे क्रिकेट रसिक आता हळूहळू गर्दी वाढते. दुसरा सामना चालू आहे. गोलंदाजी मार्चवर संदीप आहे. त्याचा सामना करेल सुनील. अतिशय तगडा खेळाडू. या वेळेस फक्त टॅप केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. अनिल उपस्थित आहे. सुनील उर्फ बाहुबली हट्टा घट्टा खिलाडी. छक्के चौके मारण्यात माहिर आहे. शॉर्ट बॉल आलाय पण संपर्क नाही. जातो यष्टी रक्षाच्या हातात. अतिशय सुंदर असा डीप मिड विकेटला खणखणीत चौकार येतोय. चला यशवंत नगरचे उपसरपंच या ठिकाणी यांचं आगमन झालंय. भूषण जाधव यांचं गिरनार नगरीत हार्दिक स्वागत आहे. आणि लखन जाधवचं सुद्धा गिरनार नगरीत हार्दिक स्वागत आहे. चला षटक संपला गेले. चला
पाचवं षटक संपल्या गेले आणि त्या षटक संपल्यानंतर वाढती धाव संख्या 86 धाव संख्या झाली. अतिशय मोठी धाव संख्या उभारण्यात आली आहे जलालपूरच्या वतीनं. एवढ्या मोठ्या टुर्नामेंट साठी राजकीय लोक सुद्धा उपस्थित राहू राहिले. शहाऐंशी धावा झाल्या. स्पीकर पशी बसलेले तुम्ही 86 ऑन द बोर्ड. तेलुगू मध्ये पण आपल्याकडे माणूस आहे. अतिशय सुंदर अशी तेलुगू भाषा तुम्ही ऐकली. युट्यूब वाले जे पण बघत असाल यावेळेस चकमा दिला सुनीलच्या बॅट मधनं. अजून खणखणीत षटकार आला नाही. पॉवरफुल शॉट आला नाही. आमचे जलालपूरचे कर्णधार त्यांनी त्यांना नाश्त्यामध्ये काही दिलं नाही वाटतं. या वेळेस शॉट फाईन लेगला फिल्डर आहे. बाहेरच्या प्लेयरांना विनंती आहे की पेनल्टी लागेल. बाहेरून काही बोलू नका. बॅट्समन 2 मैदानात आहे. त्यांना समजलं तर ते घेतील. जलालपूरच्या मॅच मध्ये गिरणारा संघाला 2दा पेनल्टी दिली गेली आहे. यावेळेस मोठा फटका आलाय. मोठा फटका आलाय. फिल्डर आहे यावेळेस सक्सेस झाले. रोहित अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला. यानंतर जातोय करण पोलार्ड. अतिशय खांदे मजबूत. त्याचं नाव आहे यश. आता बघूया करण पोलार्ड सारखी बॅटिंग करतो का नाही आपल्या जलालपूर संघासाठी. कालच्या 5व्या दिवसात जलालपूर हा संघ सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. यावेळेस शॉट बसला. फाईन लेगच्या दिशेने गेलाय चेंडू. जातोय चौकार. धाव संख्या झाली 91. अतिशय हाय स्कोर मॅच बघायला भेटतंय. पहिल्या मॅच मध्ये KT11 ने 110 रन फटकावल्या होत्या. त्याच वाटचालीने दुसरा संघ चालला. जलालपूर विलास याचा संघ त्या दिशेने चाललाय. 100 पार करायच्या दिशेने चालला. यावेळेस समोरच्या दिशेने शॉट आला. ओंकार आहे. ओंकार दीवार बनून आहे. डायरेक्ट हिट नाही. आज बघताय तरी रन आउट झाला. ओव्हर बॉल षटक संपला गेले. दुसरा धावेला धावचीत झाला आणि विलासला बॅटिंगची संधी भेटल्या गेली नाही. चला 92 धावा झाल्यात आणि विजयासाठी करायच्या त्या 93 धावा. लाईन अप करून या. कॅप्टन लाईन. कॅमेरा तुमच्याकडे असतो. तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र परिवार, तुमचे घरचे सगळे बघता. आमचे मुलं आमच्या गावाचं नाव रोशन करताय. जलालपूरचे टीमनी पण लाईन अप करून जायचंय.
धावसंख्या करायची 93, खूप मोठी धावसंख्या. चला सलामीची जोडी मैदानात चालले. ओमकार आणि धनुष जलालपूरच्या वतीने मैदानात सलामीची जोडी. धावा करायच्या आहेत त्या 93 धावा. अतिशय मोठं लक्ष. डोंगरा एवढं लक्ष आता कसा पार पाडतील ते. 36 चेंडू मध्ये 93 धावा करायच्या आहेत. छत्तीस चेंडू मध्ये 93 धावा ठोकायच्या. खणखणीत जलालपूर एक प्लेयर इकडे पाठवा. जलालपूरचा एक प्लेयर इकडे येण्याची कृपा करावी. जलालपूर एक प्लेयर पाठवा. जलालपूरचा जलालपूरचा एक प्लेयर इकडे पाठवा. चला सुनील बॉलिंग मार्च. यावेळेस सुंदर शॉट केला. लॉंग ऑफच्या दिशेने कोंबडी पळाली. भळभळ झाली. चला ओमकार स्ट्राइक. ओमकारने जोरात बल्ला फिरवला. चेंडू आणि बॅट मध्ये कसलाही संपर्क नाही. दूर दूर पर्यंत कसला संपर्क नाही. जातो एसटी रक्षकाच्या हातात. एसटी रक्षक भूषण आहे. अतिशय अष्टपैलू कामगिरी करतो भूषण आपल्या संघासाठी. यावेळेस आलाय शॉट.
समोरच्या दिशेने फिल्डर अतिशय सुंदर झेल टिपला. प्रशांत अतिशय सुंदर असा झेल टिपला प्रशांतने मागच्या बाजूला पळताना. कॅच खूप अवघड असते आणि ती अवघड कॅच त्यांनी सोपी केली. ओमकारच्या जागेवर गेला आणि अतिशय सुंदर असा शॉट खेळला ओमकारने. कव्हरच्या दिशेने येतोय वन बाउंड चौकार. अशी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल तर हा 93 हा मोठी धावसंख्या आहे. त्याच्यापर्यंत जाऊ शकता. प्रत्येक बॉलला मोठा फटकार खेळायचा आणि मोठा फटकार फसला बॅट्समन फसतो. म्हणून त्याकरता पहिल्यांदा बॅटिंग घ्यायची असते. बॅटिंग माणूस मन मोकळा करून घेतो, पण जेव्हा चेसिंगला उतरतो त्यावेळेस दबावात चेसिंग होते. या बॉलला काय होईल, त्या चेंडूला काय होईल, अशी मनात धाकधूक चालू असते. त्याच्यात हा 93 धावांचा डोंगर. या वेळेस एक निर्धाव रिव्ह्यू घेतला गेलाय आमचे सातारा क्रिकेट स्पोर्टचे चॅनलचे. ते बघतील आता थोड्याच वेळात. थर्ड अंपायरचं भूमिकेत कधी असतात. अतिशय सुंदर अशी गिरणारा ग्रुपच्या वतीनं 2024 हा वर्ल्ड कप घेऊन आले गिरनारस भेटीस. जी आयोजन कमिटी आहे, लाला घुले, उल्हास तात्या घुले, उल्हास तात्या थेटे, सुभाष दादा थेटे, बाळासाहेब थेटे, अनिल अण्णा थेटे, गोकुल थेटे, अली शेख आणि छोटू दादा थेटे हे कमिटीचं अतिशय सुंदर असं आयोजन टुर्नामेंट साठी त्यांनी केलंय. चला, व्हाईट बॉल नाहीये या वेळेस. मोठा फटका खेळायचा प्रयत्नात बॅटचा छोटासा किनारा लागला. आला शॉट. चला, षटक संपले, वाढती धावसंख्या. षटक संपले, वाढती धावसंख्या. 6 धावा झाल्या. 6 चेंडू मध्ये फक्त 6 धावा दिल्या. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. अमोलाला खेळलाय शॉट डीप मिड विकेटला. प्लेयर मौजूद. चांगली फिल्डिंग केली. स्टंप पडला गेलाय.
त्यावेळेस एक निर्धाव चेंडू टाकला गेला, जातो यष्टी रक्षाच्या हातात. बॉलिंग वरती सज्ज झाला अमोल. त्यावेळेस कव्हरच्या दिशेत शॉट खेळला गेला, येतोय चौकार, येतोय वन बाउंस चौकार. चला चेंडू मध्ये पाठवा मुलांनो, चेंडू मध्ये फेका. त्यावेळेस शॉट खेळला, क्लिक केला, येतोय चौकार, येतोय फ्लिकच्या शॉट नंतर येतोय चौकार. बॉल मध्ये फेका. दर्शक प्रेक्षक बॉल मध्ये फेका. चुकीला माफी नसते, तगडी चाल. चुकीला माफी नाही म्हणून आलाय खणखणीत चौकार आलाय. दुसऱ्यावर प्रगतीवर. यावेळेस अतिशय सुंदर फिल्डिंग केली शॉर्ट कव्हरच्या फिल्डरने. संदीप बॉलिंग मारतो रे. दीपक आलाय, तिसरा षटक घेऊन आलाय. दीपक आलाय. दीपक किती प्रकाश आणतोय बघायचंय. यावेळेस उलटा शॉट खेळायच्या नादात जातो यष्टी रक्षाच्या हातात चेंडू. चला साडगाव वर्सेस गंगापूरचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स ने संपर्क करा. साडगाव वर्सेस गिरणारा, पुढचा थरारक मुकाबला बघायला भेटेल. हवे चेंडू आहे, हवे चेंडू होता, पोचला पण होता, पण पुढच्या प्लेयरला तो घाबरला गेला. ऍक्सिडेंट होतो काय, धडक होती काय, म्हणून तो थांबला गेला. निश्चित रूपात तो पोचला गेला होता. बाळासाहेब घुले पुढचा टॉस कोण करेल. त्यावेळेस खराब चेंडू. गिरणारा ग्रुप क्रिकेट चषक 2024 याचा टॉस का बॉस हा मंच तयार करून देणारे जे सन्माननीय अजय मुठा, सन्माननीय उल्हास तात्या थेटे, सन्माननीय वैभव शिवले यांनी हा मंच तयार करून दिलाय. यांच्या धनराशीतून यावेळेस अतिशय उंचावून शॉट आला, लॉंग ऑफला षटकार आलाय. कॅच अतिशय सुंदर पकडला गेला होता, पण त्याचा पाय लाईनवर होता. पाय लाईनवर आणि आमचा मुख्य पंचांचा इशारा आहे षटकार. चला गंगापूरच्या कर्णधाराला विनंती, साडगावचा कर्णधार आला गेलाय.
गिरणार गंगापूरचा कर्णधार लवकरात लवकर या नाहीतर पेनल्टी बसेल. या वेळेस स्टॉपेज लागला गेलाय आणि जातोय विलास, धावतोय विलास, धावतोय विलासने पकडला गेलाय. बघायचंय विलास, बघा आता विलास कोणत्या दिशेने थ्रो करतोय. डायरेक्ट हिट असता तर निश्चित विलास एक चमकता तारा बनला असता. आणि विलास लेफ्टी थ्रो केला. जसा टीम इंडिया मध्ये रवींद्र जडेजा थ्रो करतो तसा विलासच्या खांद्यातून तसा थ्रो सुटला असं वाटलं. लागतो का स्टंपला. बॅट्समनच्या धडधड वाढत गेली पण कला घेतली चेंडूने. अतिशय सुंदर असा थ्रो फेकला गेला विलासकडनं. कट लागलाय फिरणार. अतिशय सुंदर फिल्डिंग केली विलासने. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू मानला जातोय जलालपूर. विलासचा हा कप्तान आहे, हा कर्णधार आहे. याच्या नेतृत्वाखाली हे 10 जण खेळतात आणि त्याच्या हर फैसल्याला, त्याच्या हर डिसिजनला त्याचा साथ देतात. स्ट्राईकला दीपक आहे, गोलंदाजी एंडवर दीपक आहे. यावेळेस कट लागली, कॅचने पकडला गेला. षटक संपलं. वाढती धाव संख्या 31. साडगाव वर्सेस गंगापूर गाव यांचा टॉस करतील आमचे सन्माननीय बाळासाहेब घुले. चला ह्या पुढचा थरारक मुकाबला बघायला भेटेल क्रिकेट प्रेमींसाठी. साडगाव वर्सेस गंगापूर गाव. अतिशय काटेकी टक्कर, मागासियाची झडप याच्यानंतर बघायला भेटेल. संकेत कॅमेरामॅन टॉसच्या बॉसच्या दिशेने कॅमेरा फिरवाय. त्या ठिकाणी आमचे सन्माननीय बाळासाहेब घुले, सुभाषजी थेटे. साडगाव वर्सेस गंगापूर गाव. साडगाव विन झाले. टॉच नाणेफेकीत बाजी मारले. यावेळेस दांडी गुल केले. यावेळेस दांडी गुल आणि बॉलरचं नाव अमोल. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या क्रीजवर पळत जायचे. आता तुमचा वॉर्मअप पण होईल, बॉडी मोकळी होईल, बॉडी गरम होईल आणि षटकार चौकार मारायला मोकळे होशाल. लवकर जा क्रीजवर. चला साडगावच्या कर्णधाराला विनंती आहे की आपला डिसिजन लवकरात लवकर कळवावं. पुढचा जो सामना होईल तो साडगाव वर्सेस गंगापूर गाव. अमोल सज्ज झालाय बॉलिंग मार्कर. यावेळेस काहीतरी बॅट्समनला तकलीफ झाली. बॅट्समनचं नाव अजून काय आलं नाही. बॅट्समनचं नाव काय तेव्हा
चला थर्डमॅनच्या गलीच्या क्षेत्रात चेंडू गेला, येतोय चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली 35 झाले. विलासने जर झेल पकडला, झेल टिपला, तर केटी 11 चे राहुल थेटे यांच्याकडनं 101 रुपयाचा नगद पारितोषिक राहणार. चला धनराशी वाढल्या गेली. राहुल थेटेने सांगितलं विलासने कॅच जर पकडला गेला तर 501 रुपयाचं नगद पारितोषिक दिला जाईल. यावेळेस फाईन लेगला फिल्डर आहे, फाईन लेगला फिल्डर आहे. चला मुलांनो, लंच टाइम नाही झाला अजून, मॅच चालू आहे, थांबा, याच्यानंतर लंच टाइम होईल. मला पण भूक लागली, थांबा थोडीशी. यावेळेस जातोय, सुंदर कॅच, सुंदर कॅच पकडला गेला सुनीलने, अतिशय उंचावर गेला होता पण कॅच पकडलाय सुनीलने, पकडलाय. तोच कॅच जर विलास पकडतो तर 501 रुपयाचा मानकरी ठरला गेला असता गिरणारा गावात. चला चौथा षटक घेऊन आलाय अमोल प्रगती पताकावर. चला चला लवकरात लवकर मॅच चालू करावी पंचांनी. आता दुसरा सामना चालू आहे, वेळ झालाय खूप, अजून खूप सारे सामने खेळवायचे. पंचांनी याची नोंद घ्यावी. उलटा खेळलाय शॉट, चला या ठिकाणी आगमन झाले आमचे अष्टपैलू मित्र जलालपूरचे नितीन जाधव यांचं स्वागत आहे गिरणारा नगरीमध्ये. वाढती धाव संख्या झाली 40 झाले. बारा बॉलात 53 धावांची जरूरत. अतिशय मोठी धाव संख्या आहे 12-53. आणि 12-12 ही जन्म तारीख आहे राष्ट्रवादीचे सर्व शरदजी पवार यांची. 12-53. या वेळेस बॅटचा कट लागला काय असा आवाज आला होता. चला पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. आणि नो बॉलाला म्हणजे बॅट्समनला भेटतोय फ्री हिट, म्हणजे त्याच्यावर तो बाद होणार नाही. दांडी जरी गोल झाली, कॅच जरी धरला, जरी रनआउट झाला तर निश्चित बाद होईल.
यावेळेस खराब चेंडू वाईट येतोय. सुनील गोलंदाज आहे. यावेळेस डीप मिड विकेटच्या वरतून येतोय, खणखणीत षटकार येतोय. त्याच्या बॅट मधनं जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आणि त्याच्यावर मोर लागले गेले षटकारची. चला चेंडू फेका. स्ट्राईकला देवा. यावेळेस परत एकदा फाइंडिंगच्या दिशेने बॉलनी उसळी घेतली आणि उसळी घेतली म्हणजे त्याचा नतीजा येतोय, चौकार येतोय. चला मैदानात चेंडू फेका. बॉलिंग मार्चवर सज्ज झाला सुनील. त्यावेळेस फुलटच चेंडू जातोय जातोय डीप मिड विकेटच्या वरतून येतोय, षटकार येतोय, खणखणीत षटकार. वाढती धावसंख्या झाली 58. चला 8 चेंडूंमध्ये 35 धावांची जरूरत आहे. अतिशय जवळ मॅच येत चालली. या 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर आले तर मॅच मध्ये वापसी करेल जलाल आपला खंबाळा. यावेळेस खराब चेंडू. सुनीलचं मागडं षटक मानलं जातंय. यावेळेस स्टंपला कॅच धरला गेलाय, हेड बॉल दिला गेलाय, हेड बॉल दिला गेलाय. चला स्टंपला त्यांचा पाय लागला काही हात लागला. कारण का विलासने पारितोषिक जिंकला गेलं होतं. राहुल थेटेने 101 रुपये लावले होते, ते डेड बॉल झाला गेला. त्यावेळेस वापसी केली सुनीलने. लास्टचा चेंडू असेल. कट लागली, थर्डमॅन क्षेत्रात चेंडू गेलाय. त्याच्या क्षेत्ररक्षण स्वतः विलास अतिशय चित्यावानी पळतोय. तसा जंगलामध्ये चिता शिकार करायला पळतो ना, तसा विलासच्या दिशेने जर बॉल गेला तर विलास सुद्धा चित्यावानी पळतो आणि त्याला कधी लपकतो असं होतंय. जलालपूरचा विलास कर्णधार आहे. का चेंडू 33 धावांची गरज आहे. आता 6 षटकार यायला पाहिजे आणि ती मारायची धमक तेव्हामध्ये आहे. कारण असं की तो लेफ्टी बॅट्समन आहे, जर फसले शॉट येऊ शकतात. चला पहिलाच चेंडू फसला गेलाय, जातोय कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू. आता 5 चेंडूला 5 षटकार लावले तरी 30 धावा येतात.
चला साडगावचे कर्णधार, आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. साडगाव बॅटिंग करायचा निर्णय केलाय आणि गंगापूर गावला फिल्डिंग साठी आमंत्रित केले. समोरच्या दिशेने चेंडू आला. फिल्डर आहे अजय नाव त्या फिल्डरचं. अतिशय सहज चेंडू त्याने हाताळला. सुंदर अशी गोलंदाजी होते अमोलकडनं. या वेळेस अतिशय उंचावरनं शॉट खेळला. फाईन लेगच्या दिशेने जातोय. खणखणीत षटकार येतोय. पण आता खूप वेळ झाले गेली. सामना झुकलाय आणि जिंकलाय पण. जलालपूर विलास याच्या संघाने कालच्या दिवशी जलालपूर संघ हा सुपर 8 मध्ये प्रवेश